आणि ही नदी. त्याच्यानंतर निशिकांत पोहायला जाणार. कुठे पोहायला जाणार? कुठे या नदीत? तर आता आपण चाललोय शिप्रा नदीजवळ. तिथे आरती होणार आहे. आरतीसाठी आपण चाललो आहोत सर्व. आता सर्वांनी ड्रेस चेंज केलेला आहे, मी केलेला आहे आणि आपले मित्र सर्व पाठवून येत आहेत. चला आरतीसाठी जाऊया. शिप्रा नदीच्या जवळ बघा आजूबाजूला मंदिर आहेत छोटे छोटे आणि ही शिप्रा नदी आहे. आता पुढे आपल्याला जायचं, तिकडे आरती चालू होणार आहे. बघा तिकडे माणसं आलेले आहेत आणि इथे एक मंदिर आहे. इथे एक मंदिर आहे, शिप्रेश्वर महादेव मंदिर. तेव्हा तिथे शिप्रेश्वर महादेव मंदिर. आणि आम्ही चाललोय आरतीसाठी. मी आणि माझा मित्र गिरीश आणि आपले सर्व अर्धे मित्र पुढे चालले आहेत, अर्धे तिकडे पाठीमागे आहेत. तर आता चाललो आपण आरतीसाठी. मागाशी गिरीश काय एक स्टोरी सांगा. गिरीश काय सांगतात हे उज्जैनचं जे नाव आहे तू काय म्हणतो? पहिलं इथून अवंतिका नगर होता. पहिला अवंतिका नगर. राजा आदित्य विक्रमादित्य इथला राजा होता. हां तो विक्रम येताळ ऐकते विक्रमादित्य. हां म्हणजे ह्या शहराचा पहिला विक्रमादित्य हा राजा होता. आणि अवंतिका नगरी. आता आपण ट्रेन आणि त्याचं नाव अवंतिका नगरी होतं. ह्या म्हणजे उज्जैन जे नाव आहे तिथं अवंतिका नगरी असं नाव आपण ट्रेनने आलो ते अवंतिका ट्रेन. हां अजूनही अवंतिका नगरीच बोलतात. पण ऑफिशियल उज्जैन नगरी असं केलंय वाटतं. मला पण एवढं माहिती, मी ऐकली स्टोरी. त्याच्यानंतर विक्रमादित्य राजा हा खूप हुशार आणि म्हणजे चाणक्य होता. आणि त्याच्यानंतर कुठलाच राजा ते राज्य नाही करतो. त्याच्यानंतर फक्त इकडचा राजा म्हणजे फक्त महाकाळेश्वर. आणि इथे महाकाल मी तरी व्हिडिओ मध्ये ऐकलंय आणि असं अनुभव म्हणजे इथे आम्ही पण ऐकलं की इथे कोण प्रधानमंत्री सीएम किंवा राजा महाराजा कोण असेल तो इथे रात्री स्टे नाही करत. म्हणजे सकाळी येतात दर्शन करून ते निघून जातात, पण रात्री ते स्टे नाही करू शकत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई वाटतं, मला लक्षात नाही. ते आले नाईटला थांबलेले आणि तेव्हा सत्ता पडली त्यांची महाराष्ट्रातली. म्हणजे ते इथे राहिल्यामुळे. आणि एक तामिळनाडू ते कुठले तरी आहेत, माझ्या लक्षात नाही, ते पण थांबलेले. 25 दिवसांनी त्यांची सत्ता पडली. त्यांची सत्ता पडली म्हणून इकडचा फक्त राजा फक्त महाकाळेश्वर महाकाल राजा. आणि याच्या मंदिराच्या समोर पालखी कुठल्याही म्हणजे कोणाची पालखी किंवा वरात असे जात नाही मंदिराचे. फक्त महाकालच्याच इथून हे मंदिराचे. म्हणजे जे काय फक्त महाकाळेश्वरातच होतं. मी पण कोणाची पालखी आणि कुठल्या राजाची रथ वगैरे इकडून जात नाही. आणि इथे कोणताही राजा किंवा प्रधानमंत्री मुख्यमंत्री इथे राहत नाहीत. ते जर ते इथे राहिले तर ज्याचं राज्य असतं, ज्याचं राज्य असतं तो राजा असतो तो इथे राहत नाही. इथे फक्त सत्ता फक्त महाकाळेश्वराचीच आहे. अशी छोटी स्टोरी. आता ऍक्च्युली आम्हाला पण माहिती नाही, आम्ही पण ही गुगलवरती कुठेतरी वाचलेली आहे आणि ह्याने ऐकलेली आहे. तर बघा जर तुम्हाला कोणाला काय माहिती असेल तर ती आम्हाला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे आम्हाला पण थोडंसं नॉलेज मिळेल त्याबद्दल. आणि गंगा आरती आता आपण इथे आलेलो आहोत नदीच्या काठी. आता इथे आरती चालू होणार आहे. जसे आपली गंगा आरती होती लास्ट टाइम आपण गेलो तशीच इथं जसं हरिद्वारला होती तशीच आरती इथे होणार आहे. आता बघूयात आपण चाललोय पुढे, आरती बघूया आता कशी होते. इथे बघा बोट्स आहेत, इथे बोट्स राईड पण होतात, इथून जाऊ शकतो. तर इथे चार्जेस किती आहेत मला माहिती नाही. 40 रुपये प्रति व्यक्ती आहे इथे, 40 रुपये पर पर्सन आहेत. आणि इथे बोट रायडिंग वगैरे होते. आणि आणि पुढे बघा लाईट वगैरे लावले आणि लोक आता बसलेले आहेत आरतीसाठी. तर आपण पण बसून घेऊया. आता आरतीची तयारी चालू आहे, भटजी आरतीची तयारी चालू करतात. आता थोडा आरती चालू होईल. आणि त्या बाजूला बघा त्या साईडला पण माणसं जमा झाली आहेत भरपूर. आणि आपण बरोबर इथे जवळच बसलो म्हणजे आपल्याला आरती जवळून बघायला मिळेल.
चला आता आरती झालेली आहे. आता आम्ही पण निघत आहोत. लाइटिंग कशी केली आहे बघा. चला आता निघूया. आता आपण आलोय जय हरिसिद्धी मंदिरात चाललो दर्शनासाठी. दीपस्तंभ बघा, दिवे लावलेत, मस्त वाटतात. आणि समोर मंदिर आहे देवीचं. चल चल चल. वाव यार, मस्त. आता आरती चालू आहे. आपण बरोबर टायमावरती आरतीला आलो. आता आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे आणि खूप गर्दी आहे. पण आरती आम्हाला भेटली इथे. आरती आम्ही पहिल्यांदा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता आमचा. आणि हे देवीचं शक्तिपीठ आहे हरसिद्धी माता. 26व आहे ना. हे जे शक्तिपीठ आहे ते 26वं शक्तिपीठ आहे भारतातलं. आणि हे असं आजूबाजूला परिसर. आणि खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स होता आमचा. आणि ही आरती मी फर्स्ट टाइम बघितली. आणि हे जे स्तंभ आहे ना, मी पहिल्यांदा बघितले असे पेटवताना. म्हणजे नॉर्मली बघितलेत पण त्याच्यावरती असे दिवे नव्हते बघितले, पण असे दिवे मी बघितले. ह्याच्यावरती काय म्हणतो, अच्छा ह्याच्यावरती चढून मग वरतून लावत लावत मग खाली येतात असं. ओके, खूप मस्त होतं. आता आपण चाललोय महाकाल कॉरिडॉरला. हे आहेत अष्टभैरव. नाही घेतला कपडा, पोचा किधर आहे. आपला व्हिडिओचा हिरो ललित कदम कदम कदम. हा, इथे आहे श्री महादेवांची मूर्ती. आणि वरती बघा गंगा मैया डोक्यावरती. आणि रात्रीचा व्ह्यू बघा असा आहे. आणि चंद्र बघा अख्खा. आणि इथे तळाव आहे. इथं आहेत पंचमुखी हनुमान यांची मूर्ती आणि श्री गुरुदेव दत्त. हा इथे महाकाल लोकचा नक्षा आहे. आणि यांचं काय डिस्कशन चालू आहे काय माहिती. अरे ते अन्नक्षेत्र कुठे बघतायत, जेवणाचं फक्त बघतायत कुठे आहेत ते, भस्मारतीचं बघत नाहीत. तिकडे जायचंय. इथे देव आणि दानव अमृत शोधण्यामध्ये होते. आणि महादेवानी बघा इथे विष प्यायले होते. कंठ बघा निळा झालेला दाखवले होते मूर्तीच्या रूपात. ही मूर्ती आहे श्री कालभैरव यांची. इथे मूर्ती आहे श्री शंकरांची. आणि हा आहे यमदेव. यमदेवाचा संहार करताना शंकर भगवानांची मूर्ती इथे बनवलेली आहे.
आता दुर्लभ दर्शन केंद्र आम्ही बघणार आहोत इथे निशुल्क 40 सेकंदासाठी. समोर मशीन आहे त्यात बघायचं आपल्याला. ही आहे रावणाची मूर्ती ज्याने कैलास पर्वत डोक्यावरती उचललं होतं. त्याची माहिती बघायची समोर आहे. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे भस्म आरतीसाठी आणि मस्तपैकी ड्रेसिंग केली आहे. गिरीश आणि मी धोतर आणि सदरा नेसलेला आहे. पहिला गिरीशची ड्रेसिंग दाखवतो. गिरीशने बघा आताच सदरा घेतला आहे, मस्त वाटतं एकदम. आणि हा वरती सदरा आणि खाली धोतर नेसला आहे गुलाबी रंगाचा. आणि ह्याला काय म्हणतात, हा कपडा घेतला आहे अंगावरती. समजा टी शर्ट काढायला झालं हां उपरणं टाईप असं म्हणतात. हां तर आणि माझी ड्रेसिंग तुम्हाला दाखवतो. किती दाखव. तू तर छावा आहेस बाई. माझा धोतर बघा लाल लाल पान. माझा धोतर बघा हे घेतला आहे. आणि आपला सदरा तर आपण सकाळीच घेतला होता. आणि मस्त अशी ड्रेसिंग केली आहे. तुम्हाला ड्रेसिंग आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तुम्ही व्हिडिओला लाईक नाही करत आहेत आता शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. उज्जैन नगरी बघा रात्रीची. आणि आता तुम्हाला थोड्या भस्म आरती बघायला मिळेल. आता आम्ही लाईनीत जाणार आहेत. भस्म आरती 3 किंवा 4 वाजता चालू होते, ती तुम्हाला बघायला मिळेल. चला आता आपले मित्र पण तयार झालेले आहेत. ललितने बघा धोतर घातलेलं आहे मस्त. अरे हा लुंगीवाला माणूस. हा रात्री 11 वाजता मार्केट बघा, अजून पण लोक आहेत भरपूर. आता आम्ही आलो भस्म आरतीच्या लाईनीमध्ये इथे उभे आहोत. आणि हा जो गेट आहे तिथून गेट खुलेल, मग आम्ही आतमध्ये जाऊ. लाईन बघा. आणि आरती सकाळी 3 वाजता चालू होईल 6 वाजेपर्यंत. आणि 12 वाजता गेट आणि आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे आहे भारत माता मंदिर. आणि आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. लाईन चाललेली आहे. आता 12:15 वाजलेले तर आम्ही गेटच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे. पास वगैरे आमचा चेकिंग झालेला आहे, ID चेक केलेला आहेत. आणि आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत. आणि बाकीची माणसं पाठवून येत आहेत. चला आता आपली फॅमिली जी आहे ती आपण चाललो आतमध्ये. तर मित्रांनो आता आम्ही बाहेर आलेलो आहोत. भस्म आरती खूप छान झाली, पण मोबाईल अलाउड नसल्यामुळे तुम्हाला दाखवता नाही येऊ शकणार. त्यासाठी तुम्हाला स्वतःला यावं लागेल इकडे. आणि कसं वाटलं तुला ललित, कसं वाटलं भस्म आरती? खूप छान वाटलं. आमचं फर्स्ट टाईमच होतं, पण खूप मस्त एक्सपिरियन्स होता आणि खूप छान आरती होती. कसं वाटलं तुला काय भस्म आरतीचं? मस्त वाटलं. खूप भारी वाटलं. गिरीश ठीक आहे, ओके. त्यापेक्षा VR दर्शन मला खूप आवडलं. अच्छा, खूप चांगली झाली आरती. आणि मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्हाला यांची मॅनेजमेंट नाही आलं, पण ठीक आहे म्हणजे बऱ्यापैकी झाली आरती. मॅनेजमेंट बरोबर. आता आम्ही चाललो आमच्या रूमवरती, जिथं आम्ही हॉटेलवरती जो रूम घेतो तिकडे आम्ही चाललेलो आहोत. तर आता ही व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पूजाची ड्रेसिंग बघा, पूजा आणि निशिकांत यांची ड्रेसिंग पण बघून घ्या. भस्म आरतीचा खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा. आणि मी फर्स्ट टाईम गेलो होतो आणि तिथे जवळजवळ 2 तास आरती झाली आतमध्ये. 4 वाजता आम्ही आतमध्ये गेलो, 6:15 बाहेर आलो. पण खूप मस्त म्हणजे जो शृंगार मी जो बघितला आहे आज महादेव, जो यूट्यूबला मी बघत असतो पण आज पहिल्यांदा मी शृंगार जो बघितला समोर ते खूप मस्त वाटलं. बघा इथं स्क्रीनवरती बघा जो शृंगार केला होता तो आता आस्ते उतरवत आहेत. पण जो आम्ही शृंगार बघितला तो खूप छान होता, खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हतं फक्त एवढंच, पण खूप छान होता एक्सपिरियन्स. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ही व्हिडिओ मी जे थांबवतोय. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.